नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। वडघर जिल्हा परिषद मतदारसंघ हा पनवेल महानगरपालिकेच्या हाकेवर असणारा मतदारसंघ आहे। झपाट्याने विकसित होणारे निवासी क्षेत्र आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या जवळ असल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शेजारीच हा मतदारसंघ उभा आहे। या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची मोठी पकड होती, पण तीच पकड आता सैल होताना दिसत आहे। कारण या विभागातील अनेकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून मागील विधानसभा निवडणुकीत मात्र शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे असतील आणि भारतीय जनता पार्टीचे महेश बालदे असतील यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता। तर आता प्रीतम म्हात्रे हे भारतीय जनता पार्टीत गेल्याने या गटावर नक्की कमल फुलेल अशी चर्चा मात्र या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जोर धरू लागली आहे। पनवेल तालुक्यामध्ये गट जरी असला तरी उरण विधानसभा मतदारसंघात हा मोडला जातो। पनवेलच्या अगदी जवळ असल्याने आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदे, आमदार विक्रांत पाटील या तीनही आमदारांचे लक्ष मात्र या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये लागून राहिलं आहे। आता तर प्रीतम म्हात्रे यांनी सुद्धा या मतदारसंघात एंट्री केली आहे, कारण चांगलं मतदान प्रीतम म्हात्रे यांना या निवडणुकीत मिळाले होते। या मतदारसंघात कुंडेवाळ, करंजाडे, नानोशी, नांदगाव, सांगुर्ली, वडघर, पारगाव, वाघिवली, तापोली या ग्रामपंचायतींचा समावेश असून या जिल्हा परिषद मतदारसंघात 30,872 मतदान या जिल्हा परिषद गटात मतदानाचा हक्क बजावून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका उमेदवाराचे भवितव्य या मतदारसंघातून घडणार असून 2 गणातील सदस्य पनवेल पंचायत समितीवर या ठिकाणी निवडून जाणार आहेत। मागील 2017च्या निवडणुकीत वडघर गटात म्हणजे वडघर जिल्हा परिषद मतदारसंघात अनुसूचित जातीचे आरक्षण होते। यावेळी आघाडीकडून शेतकरी कामगार पक्षाच्या पदिबाई ठाकरे यांना 9,078 मतदान झाले होते, तर शिवसेनेकडून लक्ष्मी कातकरी यांना 5,954 मतदान झाले होते। म्हणजेच 3,124 मताधिक्याने शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा या जिल्हा परिषद मतदारसंघावरती फडकताना दिसला होता। आता या गटात सर्वसाधारण स्त्री हे आरक्षण पडल्याने अनेकांनी निवडणूक लढण्याची इच्छा या ठिकाणी व्यक्त केली आहे। तर वडघर गणात भारतीय जनता पार्टीकडून रेखा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती। यांना 3,731 मतदान झाले होते, तर पूनम प्रल्हाद केनी शेतकरी कामगार पक्षाकडून या निवडणुकीला सामोरे गेल्या होत्या। त्यांना 3,389 मतदान झाले होते। म्हणजेच अवघ्या 242 मतांची पिछाडी मिळाल्याने शेतकरी कामगार पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागले होते। तर करंजाडे गणासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण होते। यावेळी काँग्रेसचे सावन भल्ला यांना 4,844 मते पडली होती, तर द्रौपदी कातकरी शिवसेनेच्या यांना 3,234 मतदान झाले होते। म्हणजेच 1,610 मतदारांनी काँग्रेसचा तिरंगा या ठिकाणी फडकताना दिसला होता। 2017च्या निवडणुकीत वडघर गटात म्हणजे वडघर जिल्हा परिषद मतदारसंघात 3,404 मतदान हे अनुसूचित जमातीचे असल्याने हा गट करंजाडे गट अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आला होता। आता येणाऱ्या निवडणुकीत वडघर गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री तर करंजाडे गणासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण पडल्याने अनेकांनी मात्र सुटकेचा श्वास जरी सोडला असला तरी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि प्रीतम म्हात्रे यांचे समर्थक मात्र उमेदवारीच्या उंबरठ्यावर उभे आहेत। हा उंबरठा कोण पार करेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे। भारतीय जनता पार्टीची ताकद जरी या मतदारसंघात वाढली असली तरी सकल मराठा समाजाचे नेते माजी जिल्हा परिषदेचे उमेदवार विनोद साबळे या वडघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरणार असून महायुतीचा धर्म पाळत शिंदे गटाच्या शिवसेनेचा विचार करावा लागणार आहे। तर नक्कीच वडघर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार, कोण आपली चुरस या ठिकाणी पार करणार, कोण मताधिक्य जास्त घेणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहील। अजूनपर्यंत तरी कोणताही उमेदवार या ठिकाणी जरी जाहीर झाला नसला तरी लवकरच या इच्छुकांची गर्दी या मतदारसंघामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आपण जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर नवनवीन बातम्या या राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।